नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड. तर याकडून काही सूचना आलेल्या आहेत जे की पाहणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 18/5 म्हणजे काल आलेली सूचना आहे. तर यामध्ये शुद्धीपत्रक बघा. समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड, सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 उमेदवारांकरिता सूचना. वाचून घेऊ सूचना. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड या स्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25ची लेखी परीक्षा दिनांक 16 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेची उत्तरसूची प्रसिद्ध करून त्याबाबत हरकती आक्षेप दिनांक 17 मे 2026 रोजी 6 वाजेपर्यंत या कार्यालयास कळविण्याबाबत उमेदवार यांना सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडे प्राप्त आक्षेप हरकती यांच्या कमिटी स्थापन करून सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 सदर कमिटी यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी पडताळणी करून खालीलप्रमाणे नमूद प्रश्न आक्षेप किंवा हरकती विनंती मान्य करून खालील नमूद प्रश्नांचे उत्तर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या उत्तर तालिकेमध्ये सुधारणा करून सुधारित उत्तर खालील नमूदप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही 5-6 क्वेश्चन आहेत जे की त्यांचे सुधारित आन्सर तर यांनी दिलेले आहेत, जे की मी तुम्हाला पाठीमागे पण कोणतं आन्सर दिलेलं होतं अँड आता कोणतं दिलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक ए सेट आहे. आता बघा इथे ए सेट, बी सेट, सी अँड डी सेट. तर हे पूर्ण तुमचे जे सेट आहेत तर ते पाहून बघा. यामध्ये बघा आता ए सेटचे बघा किती क्वेश्चन, तर एकंदरीत 1 2 3 4 5 क्वेश्चन आहेत ज्यांचं ॲन्सर चेंज झालेलं आहे, जे की मी तुम्हाला पहिल्या आन्सर कीमध्ये कोणतं उत्तर होतं अँड आता कोणतं आहे तर ते पण दाखवतो. तर बघा आता हे बघा प्रश्न क्रमांक 3 ए सेटमध्ये, तर याचा आन्सर बी. तर मी 1 मिनिट तुम्हाला पहिलं कोणतं आहे तर ते दाखवतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक बघा सेट क्रमांक ए मधलं क्वेश्चन 3चं आन्सर तिथे बी आहे. तर इथे यांनी पहिल्या आन्सर कीमध्ये डी दिलेलं होतं. हे चेंज झालेलं आहे, नक्कीच पाहून घ्या. आणि नंतर अजून दुसरे पण आपण पाहून घेऊत. 1 मिनिट. नंतर बघा प्रश्न क्रमांक बघा 22 आहे. तर याचं सुधारित आन्सर डी आहे. आपण आन्सर कीमध्ये पाहून घेऊत. अँड तसेच क्वेश्चन क्रमांक 70चं पण आन्सर सुधारित डी आहे. तर याचं पण आन्सर पाहून घेऊत. दोन्हीचे पण डी आहेत. तर बघा 22 आणि 70. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आन्सर की आहे आपली पहिली. यामध्ये क्वेश्चन क्रमांक 22चा आन्सर त्यांनी डी दिलेला आहे. पहिल्यांदा सी होतं बघा, इथे तुमच्या समोरच आहे. अँड आता डी दिलेला आहे. देन 77 एक होतं का, 77च होतं वाटतं बहुतेक. क्वेश्चन क्रमांक बघा 77, तर याचं पण आन्सर सी होतं, तर डी दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे क्वेश्चन ॲन्सरमध्ये चेंज झालेले आहे. बघा सी, दोन्हीचं पण इकडे सी होतं परंतु आता डी आहे. तर सॉरी. तर क्वेश्चन नंबर 70 आहे. सॉरी, मी 77च एकदमच हे झालं. तर क्वेश्चन नंबर 70 आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 70 आहे, तर त्याचा ॲन्सर चेंज झालेला आहे एकदमच. हे बघा क्वेश्चन नंबर 70चा ॲन्सर हे पण सीच झालेलं आहे. हे बरं झालं सीच आहे. यामध्ये याचा आन्सर पहिल्यांदा सी होतं परंतु डी झालेला आहे आता. हे आहेत काही क्वेश्चन. सी होतं, यांचं डी झालेलं आहे. 22 आणि 70चं पहिल्यांदा आन्सर कीमध्ये सी होतं परंतु आता चेंज होऊन डी आहेत. तर हे बघा लक्षात ठेवा अँड हे चेक करा तुम्ही. अँड PDF पण मी टाकलेली आहे टेलिग्रामवर, तिथून पण डाउनलोड करून पाहू शकता. बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील, कोणाचे वाढतील. तर 4-5 मार्क तर अर्धा वाढतील किंवा कमी होते कोणाचे. तर नंतर बघा अजून कोणते आहेत, अजून 2 आहेत वाटाले, पाहून घेऊ ते पण. तर बघा नंतर अजून बघा विद्यार्थी मित्रांनो 96 अँड 98 आहे. तर हे तर लक्षात ठेवावं लागेल. तर क्वेश्चन क्रमांक 96 आणि 98 यांचे आन्सर तुम्ही बघा
96चं सी अँड 98चे बी हे पाहून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 96चं प्रथम ॲन्सर ए होतं, परंतु आता सी झालेलं आहे आणि 98चं सी होतं तर बी झालेलं आहे. तर एक बार अजून क्रॉस चेक करतो. तर बघा 96चं ए होतं तर सी झालेलं आहे अँड 98चं बी झालेलं आहे. आणि बाकी दुसरे अजून तुम्ही इथं पाहू शकता बघा, जे की दुसरे सेट आहेत तर त्याचे पण क्वेश्चन अँड आन्सर पाहून घेऊ शकता. सो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि PDF टेलिग्रामवर शेअर केलेली आहे. सो जशी अपडेट आलेली आहे तसं आपण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि अजून अपडेट आल्यानंतर नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण अपडेट सविस्तर विद्यार्थ्यांना देत आहोत. आणि अजून काही तुमचे क्वेश्चन आन्सर काही अडचण असेल तर नक्कीच विचारू शकता. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. आणि नंतर हे पण तुम्हाला दाखवायचं असेल तर हे पण सांगू शकतो मी, जे की बघा क्वेश्चन क्रमांक म्हणजे सेट क्रमांक BCD. तर यांचं पण तुम्हाला एकंदरीत मी थोडक्यात सांगून देतो, कारण यांचे फक्त प्रश्न क्रमांकमध्ये इथे काही नाही, इथे बरोबरच आन्सर असेल बहुतेक, परंतु इकडे चुकलेले आहेत. जे की बघा क्वेश्चन 28चा ॲन्सर नवीन बी झालेला आहे, 47चा ॲन्सर डी झालेला आहे, 95चं क्वेश्चनचा ॲन्सर डी झालेला आहे, नंतर 21च्या क्वेश्चनचा ॲन्सर सी झालेला आहे. नंतर सी सेटमध्ये बघा 53 क्वेश्चनचा ॲन्सर बी झालेला आहे. नंतर 72 क्वेश्चनचा ॲन्सर डी झालेला आहे आणि 20 क्वेश्चनचा ॲन्सर डी, 46 क्वेश्चनचा ॲन्सर सी. नंतर डी सेट आहे. डी सेटमध्ये बघा 78 क्वेश्चनचा ॲन्सर बी, 97 क्वेश्चनचा ॲन्सर डी, देन 45 क्वेश्चनचा ॲन्सर डी अँड 71 क्वेश्चनचा ॲन्सर सी. तर असे नवीन ॲन्सर आलेले आहेत आणि यामध्ये आता खूपच विद्यार्थ्यांचे काही प्रथम ॲन्सर कीनुसार काही चेंजेस झालेले असेल. नंतर आता हे सेकंडमध्ये यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहेत आणि यामध्ये उत्तर सगळेच 4-5 क्वेश्चन सेट क्रमांक एमध्ये 5 क्वेश्चन अँड BCDमध्ये 4 क्वेश्चन सेट, म्हणजे यांचे 4 क्वेश्चन चेंज झालेले आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांचे कोणाकोणाचे 4-5 आता मार्क वाढू शकतात किंवा कोणाकोणाचे 2-3 मार्क किंवा 4चे 4 मार्क कमी होऊ शकतात. तर असा एकंदरीत बदल आलेला आहे आणि ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहोत. सो कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा, जे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7-2ला पेपर होता त्यांचा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.